हॅलो फ्रेंड्स, उषा रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। आज बनवत आहे मी मटर पनीर मसाला। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चांमध्ये बनणारी हॉटेल स्टाईल ही आपली रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे। त्यामध्ये 3 ते 4 चम्मच तेल घातलेला आहे आणि नंतर यामध्ये कट करून पनीर घालायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडत्या शेपनुसार कट करू शकता। मी इथे चौकोनी आकार केलेला आहे आणि हलकसं फ्राय करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही इथे डीप फ्राय वगैरे केलेलं नाही, शॅडो फ्राय करायचं आहे, जेणेकरून हे पनीर सॉफ्ट बनतं। आणि हे पनीर आपल्याला फ्राय करून घेतल्याच्या नंतर गरम पाण्यामध्ये म्हणजे थोडंसं मीठ घालून त्यामध्ये 2 मिनिटं ठेवायचं आहे आणि नंतर चाळणीमध्ये काढायचं आहे। ज्यावेळेस आपण भाजी बनवतो तेव्हा ते एकदम सॉफ्ट बनतं। इथे मी घेतलेले आहेत बघा 2 मीडियम साईजचे कांदे आणि 8 ते 10 घेतलेले आहेत काजू आणि कांदा एकत्र परतून घ्यायचा आहे। अगदी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा नाही। इथे बघू शकता तुम्ही मंद आचेवर मी कांदा आणि काजू भाजून घेत आहे। अगदी हलकेसे भाजून घ्यायचे आहेत। इथे कांद्याचा आणि काजूचा रंग अजिबात चेंज झालेला नाही। बघू शकता तुम्ही फक्त कांदा हा मऊ झाला पाहिजे। त्यानंतर 2 टोमॅटो घातलेले आहेत यामध्ये उभे कट करून, जेणेकरून लवकर भाजल्या जातील। आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। 2 आल्याचे तुकडे घ्यायचे आहेत आणि हे सर्व मसाले थंड झाल्याच्या नंतर आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहेत। इथे बघू शकता सर्व मसाला मस्तपैकी छान तयार आहे आणि काजू आणि कांद्याचा रंग अजिबात बदललेला नाही, जेणेकरून भाजीची चव छान लागेल। हे सर्व मसाले आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत। फोडणीसाठी मी इथे तेलाचा वापर केलेला आहे। मोठी विलायची, 1 छोटी विलायची, 2 लवंग, त्यामध्ये जी पेस्ट काढलेली आहे तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे। मसाला फेटून घ्यायचा आहे। त्यानंतर किचन किंग मसाला 1 चमचा, बेडगी मिरची पावडर 1 चमचा, धना पावडर 1 चमचा घालायचा आहे, भाजलेल्या जिऱ्याचं पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा आणि त्यामध्ये पनीर टिक्का मसाला 1 चमचा घातलेला आहे आणि लाल तिखट घातलेला आहे 1 चमचा। हे सर्व मसाले एकजीव होईपर्यंत छान फेटून घ्यायचे आहेत। बेडगी मिरची पावडर यासाठी घातलेली आहे की ती सॉफ्ट असते, जास्त तिखट नसते आणि रंगाला जास्त लाल असते, जेणेकरून आपल्या पनीरच्या भाजीचा रंग छान येईल। मसाले छान फेटून घेतल्याच्या नंतर, छान भाजल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे। गरम पाण्यामुळे भाजीला तरी छान येते आणि जे मसाले आपण वापरलेले आहेत ते पूर्ण एकजीव यामध्ये उतरतात, म्हणजेच त्यांचे गुणधर्म, त्यांची चव पूर्णपणे भाजीमध्ये मिक्स होते। इथे मी घेतलेले आहेत वटाणे हे फ्रोझरमधले आहेत, म्हणजे तुम्ही डीप फ्रोझरमध्ये करून ठेवलेले होते। तुम्ही जर ताबडतोब वापरत असाल तर ते थोडेसे गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आणि नंतर वापरायचे आहेत। इथे मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे। गोड दही असेल तर 1 वाटी घ्यायचं आणि आंबट असेल तर अर्धी वाटी। हे मी विरजण घरी बनवलेलं होतं, आंबट दही असल्यामुळे अर्धी वाटी घातलेलं आहे। मसाले छान फेटून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही इथे जसजसे मसाले भाजल्या जातील भाजीचा रंग चेंज व्हायला लागतो। इथे बघू शकता भाजी छान मस्तपैकी अशी शिजलेली आहे। त्यानंतर यामध्ये पनीरचे तुकडे घालायचे आहेत आणि 4 ते 5 मिनिट याला छान परतवून घ्यायचं आहे, म्हणजेच मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत। इथे भाजीचा रंग चेंज व्हायला लागलेला आहे। बघू शकता तुम्ही इथे, म्हणजेच भाजी आपली मस्तपैकी छान उकळलेली देखील आहे आणि मसाले देखील शिजलेले आहेत। त्यानंतर पाव चमचा आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे। कसुरी मेथी हातावर क्रश करून घालायची आहे, जेणेकरून कसुरी मेथीचा स्वाद हा पूर्णपणे भाजीमध्ये उतरेल। इथे बघू शकता आपली मस्तपैकी भाजी झालेली आहे आणि वरून घालत आहे मी थोडीशी कोथिंबीर। काही जण कोथिंबीर घालत नाहीत पनीरमध्ये, पण मला प्रत्येक भाजीमध्ये कोथिंबीर आवडते, त्यामुळे तुम्ही कोथिंबीर स्किप करू शकता। आणि मस्तपैकी आपली पनीरची भाजी झालेली आहे रेडी। हे आहे पनीरच्या भाजीचं फायनल लुक। कमी मसाल्यांमध्ये आणि झटपट बनणारी अशी मटर मसाला आपला झालेला आहे। इथे बघू शकता तुम्ही छानपैकी आपली पनीर भाजी झालेली आहे। कशी वाटली ही रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अशा छोट्या रेसिपींसाठी माझ्या उषा रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।